त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या कामाच्या मना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर तेव्हा कोसळते घर महाराज अहो आपल्या जीवनात कधी खचत असेल तर कधी हार मानत असेल तर कधी रडत असेल ना तर तो फक्त आणि फक्त त्याची लेख सारखी जातात बाप साठवतो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडत लेख जाताना सासरी लेख जाताना सासरी महाराज बाप जीवनात कधी खचत नसतो कधी हार मानत नसतो कधी रडत बाप जर जीवनात कधी खचत असेल तर कधी हार मानत असेल तर कधी रडत असेल ना तर तो फक्त आणि फक्त त्याची लेख सासरी जाताना आई वडिलांपर्यंत अनेक कविता लिहिले गेल्या आहेत बापावरही लिहिले गेले असतील पण कदाचित ते कोणी वाचले नसतील अशा त्या बापाबद्दल आपल्याला काहीच कळत नाही अहो महाराज जितकी आई चांगली असते ना त्या आईपेक्षा काकर भर तो मेहनत करतो कष्ट करतो ना तो बाप असतो आई मला 1 रुपया दे आई मला 1 रुपया दे म्हणल्यावर पाकिटातून 1 रुपया काढून दे तर आई तुमच्या लक्षात आहे पण थोडंसं ऍडमिशन केल्यानंतर तो लाख रुपये वेतन काढून पोरांच्या शाळेची फी त्या बापाने भरली ते बापाचं हृदय कुठे असतं तो बाप किती पोरांच्या लक्षात राहिला तर विचार करावा लागेल आम्हाला महाराज आई मला 1 रुपया दे आई मला 1 रुपया दे म्हणल्यावर पाकिटातून 1 रुपया काढून दे तरी आई जर खऱ्या माणसाच्या लक्षात आहे तर तुझी पात्रता नसताना सुद्धा तुझी लायकी नसताना सुद्धा आणि तो लाख रुपया तरी करून तुझ्या शाळेची फी ज्या बापाने भरली त्या बापाचं हृदय कुठं असतं याचा विचार करा म्हणजे बाप या शब्दाची व्याख्या तुमच्या लक्षात येईल आई मला भूक लागली आहे मला भूक लागली म्हटलं की 2 टायमाला जेवणाचं ताट वाढणार आहे सगळ्या पोरांच्या लक्षात येईल सगळ्यांच्याच लक्षात येईल पण ज्या बापाने रात्रीचा दिवस करून हाडाचं काढं करून रक्ताचं पाणी करून कष्ट करून जिथं 10 एकर जमीन देऊन आमच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय केली तो बाप किती पोरांच्या लक्षात राहिला आई तुम्हाला आई मला आई तुम्हाला आई मला मला आई जर केली ना तर तिच्या कपाटात किमान 50 साड्या तरी नव्या सापडतात पण महिन्याला 50,000 रुपये आपला बाप कमवत होता तर त्याने आयुष्यात 5 ड्रेस म्हणून 6 ड्रेसही त्याने कधी स्वतःला शिवला तो बाप आहे महाराज बापाने दिवाळी सगळ्यांना कपडे घेतले पण स्वतःची बनियान फाटलेली असती त्यांना 50 रुपयाची बनियान त्याने कधी स्वतःला घेतली बाप आहे महाराज माझ्या मुलाला नोकरी लागली माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या लक्षात आहे पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 25-25 लाखाची बॅग हातात घेऊन संस्था चालकाच्या पाया पडणारा फक्त बापच होता पण बापाने कधी हा विचार नाही केला की याला जर जिल्ह्याबाहेर नोकरी लागली आणि हा जर तिकडे जाऊन राहायला लागला तर माझं माझा कळ कसं जाणार आणि एवढा असून सुद्धा आज 20-25 वर्षाचा मुलगा सहज समजून जातो की माझ्या बापाला जीवनात काही मुलगी तसंच बोलते पण तरीही बाप याकडे दुर्लक्ष करतो का दुर्लक्ष करतो कारण दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला पोटावरी हसू जरी कनावा कला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर महाराज हो बाप गेला तर दुःख काय असतं त्याचा बाप गेला ना त्यालाच माहित असतं महाराज ज्या घरातील वडील जातात ना ते वडील गेल्यानंतर त्या घरातल्या आईच्या कपाटातल्या बांगड्यांचे कप्पा रिकाम होते आरशावर टिकल्या सापडत नाहीत फुलं उरतात ती फक्त निर्माल्यापुरती
आईच्या साडीचा रंग निमुळते होतो. महाराज वडील जातात तेव्हा फक्त वडील जात नाही तर आपल्या आईचं पत्नी पण घेऊन जात असतात. अहो बाप ज्या वेळेस आपल्या जीवनातला बाप जातो ना त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जीवनातला आधार वड कायमचा गेला. आणि ज्या वेळेस आपल्या जीवनातली आई जाते त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जीवनातली मायेची सावली प्रेमाची सावली कायमची आठली. मी नेहमी सांगत असतो की दोन गोष्टी करत असताना नेहमी विद्या. एक परमार्थ करत असताना पापाला आणि दोन संसार करत असताना बापाला. ज्या वेळेस आपल्या जीवनातले आई वडील निघून जातात ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांची किंमत कळते. महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1674 ला हे महाराष्ट्राचे राजा झाले. या महाराष्ट्राचे मालक झाले. सगळे किल्ले राजांच्या ताब्यात होते. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान असताना सोन्याचं मुकुट राजांच्या डोक्यावर विराजमान असताना राजे रडायला लागले. आऊसाहेबांनी राजांना बघितलं. आऊसाहेब हळूच राजांजवळ गेला आणि म्हणाल्या